श्रीरामपूर शहरात बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणाऱ्या आणि त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका अट्टल गुन्हेगारास एक गावठी कट्टा आणि लोखंडी कत्तीसह गुन्हे शोध पथकाने जेरबंद केलाय। इम्रान उस्मान पठाण, वय 31, राहणार नवी दिल्ली, वॉर्ड नंबर 02, श्रीरामपूर असे आरोपीचे नाव असून पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक इसम गावठी कट्टा विक्री करण्यासाठी उद्देशाने फिरत असल्याबाबत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने तपासासाठी गेलेल्या गुन्हे शोध पथकाने कॅनॉलजवळ संशयास्पदरित्या फिरणाऱ्या या आरोपीस ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 35,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा मिळून तसेच आरोपीच्या घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी लोखंडी कत्ती जप्त करण्यात आल्याने तात्काळ पोलिसांनी आरोपी इम्रान उस्मान पठाण यास ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली। आज रोजी गोपनीय बातमी प्राप्त झाली होती की इसम नामे इम्रान उस्मान पठाण हा वॉर्ड नंबर 2 परिसरामध्ये एक गावठी कट्टा विक्रीसाठी येणार आहे। सदरची माहिती शोध पथकाला दिली व पुढील कारवाई करण्याबाबत त्यांना आदेशित केले होते। शोध पथकाने वॉर्ड नंबर 2 परिसरात शोध घेतला असता सदर इसम हा वॉर्ड नंबर 2 नवी दिल्ली या परिसरामध्ये मिळून आला। त्याची अंगझडती घेतली असता अंगझडतीमध्ये एक गावठी कट्टा मिळून आलेला आहे। त्यानंतर सदर इसमाची घरझडती घेतली, त्याच्या घरामध्ये सुद्धा एक लोखंडी कोयता मिळून आलेला आहे। सदर इसमावर भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करण्यात येत आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तराज भवर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस कॉन्स्टेबल अमोल गायकवाड, सागर बनसोडे, अमोल पडोळे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, सचिन दुकळे, रामेश्वर तारडे, रवींद्र शिंदे, अजित पटारे आदींनी केली असून पोलिसांच्या या कारवाईमुळे बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।